12वी ज्यावेळेला तुमचं कंप्लीट होतं, त्यामध्ये सब्जेक्ट जे आहेत, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल, त्याचबरोबर फिजिक्स असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स असेल, तर असे वेगवेगळे तुमचे आफ्टर 12वीमध्ये तुम्ही कंप्लीट करताय, त्यावेळेला हे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला किंवा वेगवेगळे सब्जेक्ट जे आहे, त्या सब्जेक्टमध्ये वेगवेगळे कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही केमिस्ट्री रिलेटेड स्ट्रीम चूज करताय, तर त्या ठिकाणी तुम्हाला BSc केमिस्ट्रीसाठी तुम्ही जाऊ शकता. तर 3 वर्षाचा कोर्स आहे ग्रॅज्युएशनसाठी. आणि ज्यावेळेला तुम्ही ह्या ठिकाणी BSc केमिस्ट्री म्हणून मेन सब्जेक्ट बघताय, त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला पुढचं भविष्यामध्ये करिअर जर करायचं असेल, तर रिसर्चमध्ये तुम्ही जाऊ शकता. लॅब्स वगैरे तुम्ही बघू शकता, टीचिंगमध्ये जाऊ शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या गव्हर्मेंट ज्या कंपनीज आहेत, त्या ONGC किंवा त्या ठिकाणी भारत पेट्रोलियम असेल का, अशा वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत गव्हर्मेंट रिलेटेड, तर त्या ठिकाणी तुम्हाला अपॉर्च्युनिटी वगैरे मिळते. त्याचबरोबर त्या ठिकाणी BSc बायोकेमिस्ट्रीमध्ये गेला, तर त्या ठिकाणी 3 वर्षाचा कोर्स आहे केमिस्ट्री प्लस बायोलॉजी. तर त्या ठिकाणी हेल्थकेअर, फार्मा, बायोटेक म्हणजे मेडिसिनल लाईनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी भेटते. त्याचबरोबर त्या ठिकाणी क्लिनिकल रिसर्च वगैरे असतील किंवा पॅथॉलॉजी लॅब वगैरे असतील, या ठिकाणी वगैरे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. त्याचबरोबर रिसर्च लॅब्स वगैरे आहेत, टीचिंग असतील, त्या ठिकाणी पण तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळून जाते. आता BSc एन्व्हायर्मेंटल केमिस्ट्री जर तुम्ही त्या ठिकाणी दृष्टिकोनातून गेला, तर तो पण 3 वर्षाचीच कोर्स आहे. हे सर्व कोर्सेस जे आहेत ते 3 वर्षाचे आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला जे काय पोल्युशन कंट्रोल वगैरे जे काय आहे एन्व्हायर्मेंटल सेक्टर, तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉब वगैरे मिळण्याची दाट शक्यता असते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, जे काय एअर पोल्युशन कंट्रोल सेक्टर वगैरे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर BSc फॉरेन्सिक सायन्स असेल, 3 वर्षाचा कोर्स. केमिस्ट्री क्राईम इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CID वगैरे ज्याला आपण म्हणतो, किंवा फॉरेन्सिक लॅब वगैरे जे आहेत, त्या ठिकाणी पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकते. आता BSc इंडस्ट्रियल केमिस्ट्री जी आहे, 3 वर्षाचा कोर्स आहे. केमिकल प्रोसेसेस इन इंडस्ट्री आपण त्या ठिकाणी बघू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी कंट्रोल त्या ठिकाणी बघू शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला जे काय इंडस्ट्रियल रिलेटेड मॅन्युफॅक्चरर्स वगैरे आहेत किंवा क्वालिटी कंट्रोल त्या ठिकाणी बघू शकतो. BTech केमिकल इंजिनिअरिंग असेल, 4 वर्षाचा कोर्स आहे, तो पण इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरिंग टर्ममध्ये जातो. BSc मटेरियल सायन्स असेल, 3 वर्षाचा कोर्स. ॲडव्हान्स मटेरियल्स अँड पॉलिमर सायन्समध्ये जातो. इलेक्ट्रॉनिक एअरफोर्स अँड R&D. फार्मामध्ये जर गेला, तर त्या ठिकाणी 4 वर्षाचा कोर्स आहे. मेडिसिनल केमिस्ट्री, फार्मा इंडस्ट्री रिसर्च त्या ठिकाणी तुम्हाला बघता येतं, म्हणजे तुम्ही मेडिकल वगैरे त्या ठिकाणी टाकू शकता. आता BSc फूड टेक्नॉलॉजी जी आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही बघितला, तर 3 ते 4 वर्षाचा कोर्स आहे. फूड केमिस्ट्री प्रोसेसिंग अँड सेफ्टी रिलेटेड जे काही इंडस्ट्रीज वगैरे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतात. आता BSc कॉस्मेटिक सायन्स वगैरे जो आहे, त्या ठिकाणी तुम्ही निवडला, तर 3 इयर्ससाठी फॉर्म्युलेशन ऑफ ब्युटी अँड पर्सनल केअर प्रोडक्ट जे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे तुम्ही बघू शकता, त्या ठिकाणी बऱ्यापैकी जे कॉस्मॅटिक फॉर्म्युलेशन वगैरे जे आहे, बऱ्यापैकी छोट्या छोट्या लॅब आहेत. त्या लॅबमध्ये लिपस्टिक असेल, पावडर असेल, क्रीम असेल, टूथपेस्ट असेल, तर अशा वेगवेगळ्या ज्या काय कॉस्मॅटिक प्रोडक्ट वगैरे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जॉब वगैरे मिळून जाऊ शकतो. तर ज्यावेळेला तुम्ही 12वी कंप्लीट करताय आणि 12वी कंप्लीट केल्यानंतर अशा प्रकारचे जर तुम्ही कोर्सेस निवडला, तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे जे काय सेक्टर आहेत, त्या ठिकाणी बघायला पाहायला मिळतील. आता या ठिकाणी आपण जेवढं सायन्स रिलेटेड बघितलेलं आहे, केमिस्ट्री रिलेटेड असेल किंवा एन्व्हायर्मेंटल असेल किंवा मटेरियल सायन्स, हे थोडंसं इंडस्ट्रियल एरियानुसार आहे किंवा टीचिंग सेक्टर आहे, रिसर्च सेक्टर आहे, म्हणजे सेम त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. थँक्यू. या ठिकाणी आपण थांबूया.